नागपूरच्या शिक्षण विभागातला एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे। शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय। धक्कादायक बाब म्हणजे कधीच शिक्षक म्हणून काम न केलेल्या व्यक्तीला थेट मुख्याध्यापकच बनवण्यात आलाय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नागपुरातील शिक्षण विभागात महाघोटाळा। विभागीय शिक्षण उपसंचालकाला अटक। बोगस कागदपत्रातून मुख्याध्यापक पदाला मंजुरी। नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदाला मंजुरी दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग पुडके यालाही ताब्यात घेण्यात आले। आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कधीच काम केलं नसताना सरळ मुख्याध्यापक बनवण्यात आले। जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काही बोगस डॉक्युमेंट बनवले आहे, जे काही शिक्षण अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आणखीन आहेत किंवा त्या ठिकाणी तो बोगस प्रस्ताव बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, यामध्ये अजून मोठ्या अधिकाऱ्यांचे धागेदोरे बाहेर निघू शकतात। यामध्ये भंडारा जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यांचा देखील समावेश असण्याची शक्यता तक्रारदार मुन्ना वाघमारे यांनी व्यक्त केली आहे। भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी होऊ शकतात यामध्ये, कारण हे मोठ्या अधिकाऱ्याच्या सही शिवाय ते पुढे डॉक्युमेंट्स जाऊ शकत नाही आणि ही मान्यता मिळू शकत नाही। कारण एखादा शिक्षणात क्षेत्रातली अगर आयडी जरी तयार करायची असली तर सगळे मोठे अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व असतात। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गैर प्रकारात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चालला आहे याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्याला कोणी वाचता कामा नये अशी भूमिका असली पाहिजे। सद्यस्थिती पाहता या प्रकरणात शासनाची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणात आणखी वरिष्ठ अधिकारी समाविष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तपास निष्पक्ष व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।